जय श्रीराम. बघा पाऊस किती झालाय. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की आम्ही रानात थांबलेलो होतो आणि खूप सारा आमच्याकडे पाऊस झालेला होता, त्याच्यामुळे रानातून काय हालता आलं नाही. गावात नदीला पाणी आलं होतं आणि रस्त्याची अवस्था तर बघू शकता तुम्ही. एवढे दूध न्यायचे आणि आम्हाला पण न्यायचं जास्त त्रास होता, त्याच्यामुळे आम्ही पण थांबलो आणि एकदम सगळं वाहून गेलं. इकडे रस्ता आणि पलीकडून नदी इथपर्यंत पाणी आलेलं होतं. एकदम आश्चर्य करायसारखी गोष्ट आहे. नदी किती लांब पलीकडे आहे आणि रस्ता बघा किती अलीकडे, तरी पण एवढं सगळं पाणी आलेलं होतं. असं सिमेंटाचा छान मोठा उंबरा केलाय बघा. इटाही चौकडून लावल्यात आणि मोठा असं उंबऱ्यासारखं करून घेतलंय. उंबऱ्याच्या ठिकाणीच त्याला सिमेंट इटा ते लावून मम्मीनी करून घेतलंय. खूप चांगलं झालंय. आणि आम्ही रानात निघालो होतो, मी आणि श्रेया. आणि बघा आणखी 4:30 वाजलेत, म्हणजे की पाऊस 10:30 वाजता रात्रीच्या झालेला आणि दुसऱ्या दिवशी 4:30 वाजता इतकं आणखी सुद्धा पाणी चालू आहे बघा पुलावरनं. तर एवढा मोठा पाऊस झालाय. आणि इकडं बंडावर तर आमचा बंड तर सगळा भरलेलाच आहे, कारण आमच्या शेताच्या थोडासा खाली आमचा गाईचा गोठा आहे ना, त्याच्या थोडासा खाली, म्हणजे आमच्या तिथून ती वगळत जाते पाण्याची, ती तिथंच पाणी साठते बघा. आणि एवढं मोठं हे झालं. चला म्हटलं 2-4 शेंगाचे झाडे उपटावेत सोयाबीनीच्या आणि शेंगा शिजवायला घ्याव्यात. 1 नंबर लागतात बघा शिजवून, खूप छान लागतात. तोपर्यंत श्रेयाने घेतले उपटून. लावलं शेंगा तोडायचं काम आणि मला बांधायच्यात बघा गाई. आता गाई सगळीकडे झालेले आहेत. शेण वडायचं आणि गाई बांधायला लागायचं. दिवस मावळा आहे, 5:30 वाजलेत, फिर होणार आहे. पण चला आता लागते मग गाई बांधायला. धाराच्या मशीनचा नॉर्मलच घोटाळा होता बघा. काल जो बेल्ट बसला नाही तर हाच प्रॉब्लेम होता. काय झालं होतं, दोन्हीकडून तुटलेलं होतं आणि आता त्याच्यामुळे एक साईडला ती बसलं का, एक साईडला मशीन बसल्यामुळं इकडून बेल्ट निष्ठत होता. ते परत लक्षात आलं, म्हणजे बसवताना आणखी पण आज पण तसंच व्हायला लागलं. आता हे कशानं होईल, एकदम ह्यांचं लक्ष गेलं तर ते तुटलेले दोन्हीकडून. दगड लावले आणि परत इंजन चालू केलं. आणि इकडं मग मी धाराला लागलेली होते बघा. लाईटवरची पण आहे मशीन, पण लाईटवर काय व्हायला लागले, काय थोडासा नॉर्मल घोटाळा आहे. त्यानं हवा काही लाईटवरची मोटर मारीत नाही, त्याच्यामुळे इंजनानंच आम्ही धारा सध्या तर चालू आहेत आमच्या. आणि संध्याकाळच्या धाराला मी लागलेले. काल खूप त्रास झाला. हातावर धारा काढायचं म्हणजे जरा अवघडच आहे बघा. एवढ्या मोठ्या गाईच्या हातावर धारा काढणं शक्य नाही. 1-2 गाईंच्या चालतंय, पण आता ही 40 लिटर दूध निघतं. 10 लिटर कमीच निघलेलं मला. 40 लिटर दूध निघतं. 30 लिटर मी काढलेलं होतं. हे पण असते ना, तरी थोडं त्यांनी पण काढू लागले असते, पण मला जेवढं निघते का ती मी काढलं. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय